निवृत्तीवेतन प्रकरणांतील वाढत्या न्यायालयीन खटल्यांवर सरकारचे कडक पाऊल. 3 महिन्यांत संपूर्ण प्रणाली ऑनलाईन करण्याचे आदेश. महालेखापाल एजी कार्यालयाला विनाकारण प्रतिवादी बनवण्यास प्रतिबंध. दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभागांना वित्त विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी. विशेष प्रतिनिधी मुंबईता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन पेन्शन प्रकरणांमध्ये प्रशासकीय पातळीवर होणारी दिरंगाई आणि त्यातून निर्माण होणारे न्यायालयीन खटले यावर महाराष्ट्र शासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. निवृत्तीवेतन धारकांकडून दाखल होणाऱ्या अवमान याचिकांची कंटेम्प्ट पिटिशन्स वाढती संख्या लक्षात घेता वित्त विभागाने एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक प्रसिद्ध करून सर्व प्रशासकीय विभागांना कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शासनाच्या निदर्शनास आले आहे की निवृत्तीवेतन विषयक लाभांच्या अंमलबजावणीत विविध प्रशासकीय विभागांकडून विहित वेळेत कारवाई होत नाही. परिणामी सेवानिवृत्त कर्मचारी माननीय उच्च न्यायालय किंवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण एमएट येथे धाव घेतात. वेळेत निर्णय न झाल्याने पुढे अवमान याचिका दाखल केल्या जातात, ज्यामध्ये महालेखापाल एजी कार्यालयालाही नाहक प्रतिवादी रिस्पॉन्डेंट करण्यात येते. वास्तव पाहता महालेखापाल कार्यालयाचे काम केवळ विभागाकडून प्राप्त झालेल्या प्रकरणांची छाननी करणे इतकेच मर्यादित असते. या पार्श्वभूमीवर शासनाने 3 प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. 1. महालेखापाल एजी यांचे नाव वगळण्याची न्यायालयाला विनंती करावी. ज्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये महालेखापाल कार्यालयास प्रतिवादी करण्यात आले आहे तेथे संबंधित विभागाने शपथपत्र दाखल करताना एजी कार्यालयाचे काम मर्यादित असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावी आणि त्यांचे नाव प्रतिवादींमधून वगळण्याची विनंती करावी. 2. नियमबाह्य आदेशांवर प्रशासकीय सहमती आवश्यक. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील तरतुदींच्या विरोधात जर कोणतेही न्यायालयीन आदेश पारित झाले असतील तर अशी निवृत्तीवेतन प्रकरणे संबंधित प्रशासकीय विभागाच्या सहमतीनेच महालेखापाल कार्यालयाकडे सादर करावीत. 3 महिन्यांत ऑनलाईन प्रणाली अनिवार्य. वित्त विभागाने स्पष्ट केले की सन 2015 पासूनच सर्व निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. तथापि त्याचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सेवा भरतृ वगळता इतर सर्व निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन सादर करणे अनिवार्य करण्यात आले असून पुढील 3 महिन्यांत या प्रणालीत आवश्यक ते सर्व बदल करण्याचे आदेश दिले आहेत. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअॅपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.